मागच्या भागात आपण पाहिले की अबीर काव्याला वारंवार फोन करत होता, पण तिने उत्तर दिलं नाही. त्याला काय करावं हे समजत नव्हतं. तेव्हाच काव्या शांतपणे समारंभास्थळी पोहोचली. सगळे नवरी नवरदेवाबद्दल बोलत होते. कोणाच्याही लक्षात न येता ती आत आली. तिने पाहिलं की सर्व जण होते, पण एक व्यक्ती नव्हती, सुजय काका. ती थेट त्यांच्या खोलीकडे गेली. दरवाजा दोनदा ठोठावून ती आत गेली. खोली मंद उजेडात होती. एका कोपऱ्यात सोफ्यावर बसलेले सुजय काकांच्या हातात एक फोटोग्राफ होता. काव्याला लगेच कळालं की हा फोटो कुणाचा आहे. ती त्यांच्या जवळ गेली. काव्या हळू आवाजात म्हणाली, काका तुम्ही खाली का येत नाही? सुजय दुःखाने म्हणाले, धन्यवाद बाळा, पण माझ्यासाठी ते शक्य नाही. काव्या ठाम आवाजात म्हणाली, काका मला माहीत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे, पण खरंच सांगेन, आजच्या विधीमध्ये तुम्ही अत्यंत महत्त्वाचे आहात. अंश आणि वसुंधराचं आयुष्य धोक्यात आहे. सुजय काका चकित झाले. काय? तुला आठवण परत आली? काव्या गंभीरपणे म्हणाली, काका माझी स्मृती कधीच गेली नव्हती. मी तुम्हाला सगळं सांगेन, पण आत्ता तरी खाली चला. सुजयने मान्य केलं. ते दोघं खाली आले. सगळे मंडपाकडे जाण्याच्या तयारीत होते. अबीरने काव्याला पाहिल्यावर त्याला दिलासा मिळाला. वसुंधरा तर धावतच आली आणि काव्याला मिठी मारली. काव्यानेही तिला मिठी मारली, पण तिच्या डोळ्यांतून आलेलं एक अश्रू कुणाच्याही लक्षात आलं नाही. तिने ते पटकन पुसून टाकलं. दरम्यान अथर्वने आपल्या ताराला पाहिलं. सुंदर लेहंग्यामध्ये सजलेली काव्या. त्याचा श्वासच अडकला. काव्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून त्याने आपली नजर हटवली नाही. पण आकृती मावशी मात्र अस्वस्थ झाल्या. त्यांना काव्याचं तिथे येणं अजिबात आवडलं नव्हतं. मृणाल काकांच्या मनात मात्र मिश्र भावना होत्या. काव्या म्हणाली, मला काही बोलू द्याल का? वसुंधरा हसून म्हणाली, तू नाही बोललीस तर माझं लग्न अपूर्ण राहील. काव्या थोडी उदासपणे म्हणाली, आणि जर मी उशिरा आले असते तर? वसुंधरा भावुक झाली. मी तुला शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहिली असती. काव्याने तिच्या ओठांवर हात ठेवला आणि मग ती माईक समोर उभी राहून बोलायला सुरुवात करते. आज माझी बेस्ट फ्रेंड लग्न करत आहे. ज्या मुलीने कधी ठरवून केलेल्या लग्नाला विरोध केला होता, ती आज स्वतः ठरवून लग्न करत आहे. पण आजचा दिवस फक्त त्यांच्या लग्नासाठीच नाही. आजपासून 30 वर्षांपूर्वी एका खास जोडप्याने याच दिवशी लग्न केलं होतं. मंचावरची स्क्रीन अचानक सुरू झाली. वधूवरांचे फोटो दाखवल्यानंतर त्यावर सुजय काका आणि माधुमंती काकूंच्या लग्नाचे फोटो दिसले. सगळ्यांचे डोळे भरून आले, विशेषतः अथर्वचे. काव्या पुढे म्हणाली, हे जोडपं म्हणजे सुजय काका आणि माधुमंती काकू. 30 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबाच्या विरोधात लग्न केलं होतं. पण चला आणखी काही वर्ष मागे जाऊ. स्क्रीनवर आता एक जुना कॉलेज फोटो दिसला. काव्या म्हणाली, हे 5 जिवलग मित्र होते. त्यामध्ये माधुमंती काकू, त्यांच्या डावीकडे सुजय काका, त्यांच्या शेजारी अमृता मावशी, माधुमंतीच्या उजवीकडे मृणाल काका आणि त्यांच्या शेजारी आकृती मावशी. त्यावेळी सुजय काकांनी माधुमंती काकूंना आपलं प्रेम व्यक्त केलं होतं आणि तिनेही त्यांना होकार दिला होता. कॉलेजमधल्या सगळ्यांना याची माहिती होती, पण एक जण असा होता ज्याला सुजय काकांवर प्रेम होतं. बरोबर ना आकृती मावशी? सगळे आकृती मावशीकडे वळून पाहू लागले. ती धक्क्यात उभी राहिली, शब्दही फुटले नाहीत. सुजयने विचारलं, काय बोलते आहेस बाळा? काव्या ठामपणे म्हणाली, आकृती मावशी. वसुंधरा धास्तावून म्हणाली, काव्या काय बोलतेस? वेडी झाली आहेस का? काव्या शांतपणे म्हणाली, वसू मला बोलू दे. नंतर काव्याने सत्य उलगडायला सुरुवात केली. तिने सांगितलं की मृणाल काका आणि माधुमंती काकू खरं तर भाऊ बहीण होते. त्यांच्या वडिलांनी घरात तणाव वाढू नये म्हणून ते नातं गुप्त ठेवलं होतं. पण मालमत्तेच्या वादामुळे मृणाल काकांचा राग वाढत गेला. शेवटी माधुमंती काकूंनी सुजयशी लग्न केल्यावर त्यांच्या मनात सूड पेटला आणि त्यांनी एके दिवशी माधुमंतीच्या घरात गॅस गळती घडवून आणली, ज्यामुळे तो भयंकर प्रसंग घडला. हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. कुणाचाच विश्वास बसत नव्हता, पण सर्वात आधी प्रतिक्रिया दिली ती वसुंधराने. तिने काव्याकडे पाहिलं आणि थेट आपल्या वडिलांकडे धाव घेतली. सगळ्यांनी हे ऐकून श्वास रोखून धरला होता, पण वसुंधरा मात्र सर्वात आधी उभी राहिली. तिने रागाने आणि आश्चर्याने काव्याकडे पाहिलं आणि आपल्या वडिलांकडे धाव घेतली. वसुंधरा रडत म्हणाली, तू खोटं बोलतेस काव्या. माझे बाबा असं काही करूच शकत नाहीत. ते माझे हिरो आहेत. बाबा तिला सांगा ना की तुमची कधी बहीणच नव्हती. तुम्हाला माधुमंती काकूबाईंची ओळखच नव्हती. सुजय काकांच्या लग्नाआधी तिला सांगा ना की तुम्ही कधीच कुणाला प्रॉपर्टीसाठी मारलं नाही. सांगा ना बाबा, का गप्प बसलात? सांगा ना बाबा. बाबा. मृणाल देसाई काही करू शकले असते, पण आपल्या मुलीला खोटं सांगणं त्यांना शक्यच नव्हतं. ते कोसळले. ते थरथरत रडू लागले. त्यांना समजलं होतं आता सगळं उघड झालं आहे, काही लपवता येणार नाही. मृणाल काकांनी तुटक्या आवाजात सांगितले, धैर्य धर ग बाळा. ती खोटं बोलत नाही. माधुमंती माझी बहीण होती, माझीच स्वतःची बहीण, जिला मी मारलं.
मला फक्त न्याय हवा होता म्हणून मी हे केलं. तिने माझ्याकडून माझं सगळं हिरावून घेतलं होतं. मी तिला सुखी राहू देऊ शकलो नाही. मी मी वसुंधरा थरथरली. तुम्ही? माझा हिरो बाबा खून करणारा आहे. मी तर आयुष्यभर खोट्यात जगले. मी मी खुन्याची मुलगी आहे. हे बोलून ती थेट मंडपातच कोसळली. एखाद्या मृत आत्म्यासारखी शांत बसून राहिली. ती ज्या वडिलांवर सर्वाधिक प्रेम करत होती, त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवत होती. तिच्यासाठी ते सर्वस्व होते. त्यांच्याच बद्दलचं सत्य तिला चिरडून टाकणारं ठरलं. थोड्याच वेळात पोलीस आले आणि मृणाल देसाईंना खून आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक करून घेऊन गेले. आकृती मावशी पूर्णपणे हादरली होती, पण कुणी तिच्याकडे काही बोलायच्या आधीच ती ओरडून रडू लागली. देवा, हे काय केलंस? आता माझ्या प्राकृशी कोण लग्न करणार? खुन्याची मुलगी म्हणून तिला कोण स्वीकारेल? हिचा काय दोष होता? एवढंच की तिला वडिलांवर प्रेम होतं. कोण करणार लग्न या अभागी मुलीशी? देवा, हे काय बघायला लावलं? सगळे लोक खिन्न झाले. वसुंधराची अवस्था पाहवत नव्हती. ती एखाद्या पाषाणासारखी बसली होती. डोळे फक्त अग्नीच्या ज्वालेकडे खिळलेले. डोळ्यात अश्रू नव्हतेही. काही मिनिटांपूर्वी जी मुलगी नाचत हसत होती, ती आता पूर्णपणे जिवंत मृत्यू अनुभवत होती. अथर्व उठून मंडप सोडून गच्चीवर निघून गेला. काव्याला त्याच्या मागे जावंसं वाटलं, पण ती आपल्या मैत्रिणीच्या बाजूलाच बसली. तेव्हाच अचानक अबीर उभा राहिला. तो ठामपणे म्हणाला, मी करेन तुझ्या मुलीशी लग्न. काव्य थोडी हादरली, पण आनंदही झाला. अबीर खूप बदलला आहे हे जाणवलं. तिला त्याचा हा स्वभाव आवडला. तिला मात्र वसुंधराबद्दल अपराधीपणाचं जाणवलं. तिला कसं सामोरं जायचं याचं भानच नव्हतं. तरीही ती मग अथर्वच्या मागे निघाली. दरम्यान अबीर मंडपात पोहोचला आणि पुजाऱ्याला विधी सुरू करायला सांगितलं. विधी सुरू झाले. वसुंधरा अजूनही निर्जीव बसलेलीच होती. पण आकृती मावशी मात्र खुश झाल्या होत्या की त्यांची मुलगी श्रीमंत घरात लग्न करते. त्यांनी जबरदस्ती वसुंधराकडून सारे विधी करून घेतले. विधी पूर्ण झाल्यानंतर दोघांनीही विवाहाचे कायदेशीर कागद साईन केले. आता अबीर आणि वसुंधरा दोन्ही प्रकारे कायदेशीर आणि धार्मिक पती-पत्नी झाले. काव्या गच्चीच्या दारापाशी पोहोचली तेव्हा तिचं हृदय जोरात धडधडत होतं. अथर्वचा प्रतिसाद काय असेल याचा ती अंदाज लावत होती. राग असेल, दुःख असेल. पण जसं ती आत गेली तसं समोरचं दृश्य पाहून तिचा श्वास अडखडला. अथर्व इकडे तिकडे फिरत होता आणि हसत होता. मंद मंद खळखळून हसत होता. तिच्या अंगावर काटा आला. तो वेडा झालाय की स्वतःला हरवून बसलाय? तो असं वेड्यासारखा कसा वागतोय? काव्या सावधपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवते. त्याने पटकन तिकडे पाहिलं आणि आपलं हसू आटोक्यात आणत म्हणाला, अरे तू आलीस शेवटी. तुला माहिती नाही मला किती आनंद झालाय की तुझी मेमरी परत आली. काव्या थरथरत म्हणाली, माझी मेमरी कधीच गेली नव्हती. ते सगळं एक नाटक होतं. नाटक? अथर्वने भुवया उंचावत विचारलं आणि मग मोठ्याने हसू लागला. काव्या गोंधळली. अंश 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 अथर्व म्हणतो. हो हो. काव्या म्हणते, तू ठीक आहेस ना? अथर्व म्हणतो, हो अगदी ठीक आहे. काव्या म्हणते, मग असं का वागत आहेस? अथर्व निरागसपणे विचारतो. मी कसा वागतोय? काव्या म्हणते, काय? म्हणजे थांबव ना हे सगळं. अथर्व म्हणतो, काय थांबवू? काव्या त्याचे खांदे धरून हलवते आणि म्हणते, अथर्व शुद्धीवर ये. तुझ्या आईच्या मृत्यूला तू जबाबदार नाहीस. स्वतःलाच दोष देणं थांबव प्लीज. त्या शब्दांचा काहीसा परिणाम झाला. अथर्व अचानक हसू थांबवतो आणि गोंधळून तिच्याकडे बघतो. दोष? मी स्वतःलाच दोष देतोय? नाही रे, मी तर फक्त माझ्या मूर्खपणावर हसतोय. मी माझ्या मामावर इतका विश्वास ठेवतो आणि त्याच्याच हातून माझ्या आईचा मृत्यू झाला या माझ्या मूर्खपणावरच मी हसतोय. काव्या म्हणते, अंश प्लीज, मला तुला असं पाहवत नाही. तू असा नाहीस. मला पाहवत नाही. आह. अचानक अथर्वने तिला जोरात ढकललं. ती भिंतीवर आपटली आणि डोकं आपटून ती वेदनेने ओरडली. अथर्व संतापून ओरडला, मग बघू नकोस मला? कोणी जबरदस्ती नाही केली आहे तुला? दरम्यान वसुंधरा अजूनही खोलीतल्या सोफ्यावर कोसळलेलीच होती, जिथे काही मिनिटांपूर्वी तिने लग्नाचे रजिस्ट्रेशन पेपर साईन केले होते. आतापर्यंत जागृती फक्त शांत निरीक्षक होती, पण आता तिला समजलं की तिच्या धाकट्या बहिणीला सर्वाधिक तिचीच गरज आहे. जागृती हळूच तिच्याकडे गेली. अबीरने तिच्याकडे पाहिलं. तिने इशाऱ्याने सांगितलं की मी सांभाळते, काळजी करू नकोस. तिने अलगद वसुंधराला उठवलं आणि खोलीकडे नेलं. खोलीत पोहोचल्यावर तिला सोफ्यावर बसवलं आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला. वसुंधराने आपलं डोकं हळूच जागृतीच्या खांद्यावर टेकवलं. तिच्या डोळ्यात काहीच भाव नव्हते. रिकामेपणाची एक खोल काळी पोकळी जणू तिच्यात उतरली होती. जागृतीचा घसा दाटून आला. तिने आपल्या चंचल, खट्याळ आणि लहानपणासारख्या उत्साही बहिणीला कधी असं पाहिलंच नव्हतं. जणू तिचं सर्वस्व, तिची ओळख तिच्या डोळ्यांसमोरून हरपली होती. जागृतीने हळूच विचारलं, प्राकू काय झालं ग? वसुंधरा शांत होती.
तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर आला नाही. जागृती पुन्हा म्हणाली, तुझ्या दीदूला पण काही सांगणार नाहीस? तूच तर म्हणायचीस की मी तुझ्यासाठी फक्त ताई नाही आईसारखी आहे. मग सांग ना गं, काय झालं? वसुंधरा अजूनही गप्पच बसली. जागृतीने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या डोळ्यात दयाच दया होती. दोघी बहिणी होत्या, पण अगदी भिन्न. जागृती व्यवहारवादी तर प्राकृती रोमॅन्टिक. जागृतीला तर्कावर विश्वास होता, प्राकृतीला जादूवर. जागृतीला आईवडिलांचा आदर होता, तर प्रकृतीला वडिलांवर आंधळं प्रेम होतं. वडिलांविरुद्ध एक शब्दही तिला सहन होत नव्हता. दोघे अगदी दोन दुहांप्रमाणे भिन्न, पण एकमेकांशिवाय अपूर्ण. जागृती उठून जायला लागली तेवढ्यात तिच्या हातावर एक हलका स्पर्श जाणवला. वसुंधरा तिचा हात घट्ट धरून होती. जागृतीने वळून पाहिलं तर तिच्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले दिसले. ती लगेच बसली. वसुंधराने तिला घट्ट मिठी मारली आणि दाबून ठेवलेलं दुःख रडून बाहेर काढू लागली. जागृतीने तिचं डोकं थोपटलं, पण थांबवलं नाही. तिला माहिती होतं हे रडणं तिच्या प्राकूसाठी गरजेचं आहे. काही वेळानंतर वसुंधराने जागृतीकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात विचारलं, दीदू, बाबांनी असं का केलं? ते माझे हिरो होते, माझं सर्वस्व होते. त्यांनी कसं कसं काय केलं? जागृती शांतपणे म्हणाली, ते आंधळे झाले होते प्राकू. वसुंधरा म्हणते, आंधळे? इतके आंधळे झाले होते? लोभाच्या मागे की माधुमंती काकूंना मारण्यापूर्वी एक क्षणही विचार केला नाही? जागृती म्हणते, लोभ हा फार भयंकर शत्रू असतो ग बाळा. वसुंधरा म्हणते, जर आज माझं लग्न अथर्वशी झालं असतं आणि त्याची सगळी मालमत्ता माझ्या नावावर आली असते, तर बाबांनी त्यालाही मारलं असतं का दिदू? जागृती म्हणते, मला माहीत नाही ग माझी प्राकू. वसुंधरा म्हणते, दिदू, तुला कधी माहीत होतं का की बाबा असे आहेत? तू नेहमी त्यांच्यापासून दूर राहायचीस. जागृती म्हणते, हो, मी दूर राहायचे, कारण मला त्यांच्याकडून कधी मायेचं प्रेमच जाणवलं नाही. फक्त आदर होता. पण तू 7 वर्षांनी लहान होतीस, तुला त्यांचं प्रेम मिळालं. वसुंधरा म्हणते, तुला कधी जरफराट नाही झाला? जागृती म्हणते, नाही ग, कारण तू माझीच स्वतःची बहीण आहेस. आपल्या बहिणीवरच कोणाला जरफराट येईल का? हे ऐकून वसुंधरा काही बोलली नाही. तिने आपलं डोकं जागृतीच्या खांद्यावर टेकवलं. दरम्यान अबीर काव्याबद्दल खूप चिंतेत होता. त्याने तिला वर जाताना पाहिलं होतं, पण कुठे गेली याची कल्पना नव्हती. तरीही त्या क्षणी त्याला वसुंधराचीच काळजी जास्त होती, कारण त्याला माहिती होतं की त्यांचं लग्न झालं तेव्हा ती शुद्धीतच नव्हती. जेव्हा ती भानावर येईल तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल हे सांगणं अशक्य होतं. तो विचार करत चालत गेला आणि अचानक गच्चीवर पोहोचला. पुढे जे त्याने पाहिलं त्याने तो थरकापला. अथर्व एका कोपऱ्यात उभा राहून स्तब्धपणे काहीतरी पाहत होता. अबीरने त्याच्या नजरेचा मागोवा घेतला आणि त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. काव्या जमिनीवर कोसळलेली होती. तो धावत तिच्याकडे गेला, तिला हातात घेतलं. काव्या किंचित शुद्धीत होती. हळूहळू तिने डोळे उघडले. काव्या म्हणते, अबीर. अबीर म्हणतो, देवा, तुझ्या कपाळाला रक्त आलंय काव्या, चल लगेच हॉस्पिटलला जाऊया. हे कसं झालं? काव्याने हात कपाळाला लावला आणि हातात रक्त पाहिलं. काव्या म्हणते, ठीक आहे अबीर, मी पाय घसरून पडले होते. काही नाही, फक्त छोटीशी जखम आहे. वसुंधरा कुठे आहे? अबीर म्हणतो, ती खोलीत आहे, पण आधी आपण हॉस्पिटलला जाऊया. काव्या म्हणते, ती एकटी आहे का? अबीर म्हणतो, नाही, जागृती तिच्यासोबत आहे. तिची अवस्था पाहिली ना तू? जागृती तिला सांत्वन करते. काव्या म्हणते, तू जा तिच्याकडे, तिला तुझी गरज आहे. मी ठीक आहे इथे. अबीर म्हणते, पण. काव्या म्हणते, नाही म्हणजे नाही. आणि बघ, अथर्व पण इथे आहे, तो माझी काळजी घेईल. तू फक्त वसुंधराजवळ जा. अबीरला जाणवलं काहीतरी बरोबर नाही. अथर्वचं वागणं त्याला विचित्र वाटत होतं, पण काव्याच्या आग्रहामुळे तो अनिच्छेने निघून गेला. अथर्व मात्र अजूनही आपल्या कृतीने हादरलेला होता. तो सतत काव्याकडेच टक लावून बघत होता. काव्या हळूच म्हणाली, असं बघतच राहणार आहेस का, की मला उठवायला हात पुढं करणार? तिने हात पुढे केला. अथर्व काही क्षण पुतळ्यासारखा उभा राहिला. मग अचानक शुद्धीवर आला. हां, हो हो, ये. त्याने तिला उठवलं, पण ती उभी राहिली तसा तो पुन्हा मागे सरकला. काव्या हलकंसं असली. तिला असं वाटलं जणू एखादं 7 वर्षांचं मूल खेळताना चुकून मित्राला दुखावून बसलं आहे आणि आता शिक्षा होईल म्हणून घाबरून गेला आहे. तिच्या ओठांवर हसू आलं, पण तिने स्वतःला आवरलं. काय झालं अंश? तिने विचारलं. अथर्व हळू आवाजात म्हणाला, मला माफ कर. काव्या म्हणते, माफ कर? कशाबद्दल? अथर्वने तिच्या कपाळाकडे बोट दाखवलं. त्यासाठी. काव्याने नकळत निरागसपणे जखमेवर हात फिरवला. हे, अरे प्लीज अंश, हे तुझ्यामुळे नाही. माझा पाय घसरला. एक अपघातच तर आहे. अथर्व म्हणतो, नाही, हा अपघात नव्हता. मी तुला ढकललं आणि तू जखमी झालीस.
काव्या शांतपणे म्हणाली, मी आत्ताच अबीरला सांगितलं ना की मी पायाने घसरले. तू मला ढकललं नाहीस. स्वतःलाच दोष देणं थांबव. अथर्व म्हणतो, पण माझ्यामुळेच झालं आणि तू मला दोष देऊ नको म्हणतेस. काव्या म्हणते, मी तुला दोष दिला का रे? इतक्यात तिला डोकं जड झाल्यासारखं वाटलं. भोवतीच्या दिव्यांची उजळण मंदावत चालली होती आणि काव्या थोडी डगमगली. काळ्याभोवती सर्व काही धुसर दिसत होतं. तिच्या कानात विचित्र आवाज निर्माण होत होता. तिने लांबवलेला शब्द आणि मग अचानक शांतता ऐकून अथर्वने तिच्याकडे पाहिलं. ती डोळे उघडे ठेवून सतत पापण्या लपवत होती, पण त्याला कळालं की ती नीट पाहू शकत नव्हती. तो पटकन तिच्या जवळ गेला आणि तिला आधार दिला. काव्या बेशुद्ध झाली होती. त्याने तिला उचलून छपरावरच्या सिमेंटच्या बाकावर बसवलं. अथर्वने सुरुवातीला काव्याला आपल्या खोलीत नेण्याचा विचार केला, पण लगेच थांबला. कारण तिला खोलीत नेलं तर लोक तिच्या जखमेबद्दल प्रश्न विचारतील. म्हणून त्याने तिला बाकावरच ठेवून स्वतःच्या खोलीत धाव घेतली आणि फर्स्ट एड बॉक्स घेऊन परतला. तिच्याजवळ बसून त्याने कापूस आणि अँटीसेप्टिक घेतलं. जखम स्वच्छ केली आणि थांबली. जखम स्वच्छ करताना काव्याने काही वेळा वेदनेने हुंकार दिला, पण ती शुद्धीवर आली नाही. त्याने बॉक्स बाजूला ठेवला. काही मिनिटांनी काव्या शुद्धीवर आली. तिने डोळे उघडले आणि प्रथम आपली जागा ओळखण्याचा प्रयत्न केला. तिला जाणवलं की तिचं डोकं एखाद्या स्नायुमय छातीवर टेकलं आहे. वर पाहिल्यावर तिला कळालं की ती अंशच्या म्हणजेच अथर्वच्या छातीवर विसावली आहे. त्याचा हात घट्ट तिच्या भोवती होता, तिला पडू न देण्यासाठी. तिला वाटलं तो झोपला आहे, म्हणून ती शांत राहिली. पण अचानक तिच्या गालावर पाण्याचा थेंब पडला. आधी तिला वाटलं पाऊस सुरू झाला असेल, पण वर पाहिल्यावर तिला समजलं की तो थेंब पावसाचा नसून अश्रूंचा होता आणि त्याचा स्रोत अथर्वचे डोळे होते. ती हळू आवाजात म्हणाली, अंश. अथर्व म्हणतो, काव्या म्हणते, तू रडतोयस? तो पटकन सरळ बसला, डोळे पुसले आणि पुन्हा तिच्याकडे पाहिलं. अथर्व म्हणतो, नाही, डोळ्यात काहीतरी गेलं होतं. काव्या म्हणते, तू पुन्हा खोटं बोलतोयस? अथर्व म्हणतो, मी खोटं बोलत नाही. इतक्यात त्याने तिला घट्ट मिठी मारली. काव्या थोडी दचकली, पण लगेच तिनेही त्याला मिठी मारली. तो हुंदके देत रडू लागला. अथर्व म्हणतो, तुला माहीत आहे का, तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतीस ना, तेव्हा मला प्रचंड भीती वाटत होती. अगदी आई गेली तेव्हा जशी वाटली होती तशी. मला पुन्हा गमावण्याची भीती वाटत होती. तुझी. काव्या म्हणते, श्श, मला माहीत आहे, म्हणून तर मी तुला कधी सोडलं नाही. अथर्व रडत राहिला. काव्याने त्याला थांबवलं नाही, कारण तिला जाणवलं की गेल्या 20 वर्षांपासून त्याला हेच हवं होतं, रडून मन मोकळं करणं. त्याच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं की आई गेल्यापासून त्याने कधीच डोळ्यातून अश्रू काढले नव्हते. आता त्याच्या मनावरील ओझं हलकं होत होतं. काव्याला त्याची दया आली. तिच्या डोळ्यातही पाणी आलं, पण तिने पटकन पुसून टाकलं. याच वेळी सुजय दारामागून हे सर्व पाहत होते. काव्या छपराकडे जाताना ते तिच्या मागे आले होते. त्यांनी सर्व काही पाहिलं होतं, पण अचानक त्याच्या खांद्यावर एक हात जाणवला. मागे वळून पाहिलं तर ती अमृता होती. तिनेही त्यांच्याकडे पाहून नजर त्या दृश्याकडे वळवली आणि थक्क झाली. अमृता म्हणते, हा आपला मुलगा अथर्व आहे? सुजय म्हणतात, अमृता म्हणते, तो रडतोय. मी कधीच त्याला असं रडताना पाहिलं नव्हतं. मला त्याच्याकडे जायला हवं. ती पुढे जाऊ लागली, पण सुजयने तिला थांबवलं. अमृता गोंधळून म्हणते, का थांबवतेस? माझ्या मुलाला माझी गरज आहे. सुजय म्हणतो, जर तू गेलीस तर तो रडणं थांबवेल, पण त्याला आत्ता रडणं गरजेचं आहे. तेच त्याचं मन हलकं करेल. कदाचित यामुळे तो आपल्या ट्रॉमामधून बाहेर पडेल. अमृता म्हणते, ट्रॉमा? काय म्हणतोय सुजय? तेव्हा सुजयने सगळं सांगितलं, मधुमंतीच्या मृत्यूपासून ते अथर्वच्या आजारापर्यंत. अमृताला विश्वास बसत नव्हता. अमृता म्हणते, आणि हे इतकी वर्ष मला सांगितलंच नाहीस? सुजय म्हणतो, अथर्वला कुणाकडूनही सहानुभूती नको होती, म्हणून त्याने मला हे गुप्त ठेवायला सांगितलं होतं. अमृता म्हणजे कुणालाच माहीत नाही? सुजय म्हणतो, फक्त 2 जणांना. अमृता म्हणते, कोण? सुजय म्हणतो, अबीर आणि ही मुलगी. अबीरला मी 6 वर्षांचा असतानाच सांगितलं होतं. तेव्हापासून त्याने शाळेत त्याचं रक्षण केलं आणि अथर्वने स्वतः काव्याला सांगितलं. तिने त्याला वचन दिलं होतं की ती त्याला या ट्रॉमामधून बाहेर काढेल. अमृता बराच वेळ अथर्वकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं. अमृता हळू आवाजात म्हणाली, मला नेहमी वाटायचं की अथर्व या मुलीकडे वेगळ्या नजरेने बघतो. सुजय, मला वाटतं आपण इथून निघूया. आपली उपस्थिती त्यांना समजली तर ते दोघं लाजतील. सुजयने मान हलवली. दोघे हलक्या हसऱ्या चेहऱ्याने तिथून निघाले. बऱ्याच वर्षांनी सुजयला मन हलकं झाल्यासारखं वाटलं. साधारण तासाभरानंतर अथर्व रडणं थांबवलं होतं, पण अजूनही त्याने काव्याला घट्ट मिठी मारून ठेवली होती. तो हलकेच हुंदके देत होता. काव्याला जाणवलं, आता तो शांत आहे. आता त्याला थोडा एकटेपणा हवा आहे.
तिने स्वतःला सोडवायचा प्रयत्न केला, पण त्याची ताकद तिच्यापुढे प्रचंड होती. ती मंद हसली. काव्या हळू आवाजात म्हणाली, अंश. अथर्व म्हणतो, काव्या म्हणते, खूप उशीर झाला आहे. मला घरी जायला हवं. आई परत गेली आहे आणि मोहना काही दिवसांसाठी निघून गेली आहे. मी एकटीच आहे, लवकर पोहोचायला हवं. अथर्व म्हणतो, आवश्यक आहे का जाणं? काव्या म्हणते, हो. आणि उद्या आपण ऑफिसमध्ये भेटणारच आहोत ना? अथर्व म्हणतो, ठीक आहे, मी तुला सोडतो. काव्या म्हणते, चल मग. अथर्व म्हणतो, चला. तो म्हणाला, पण अजूनही तिला सोडलं नव्हतं. ती हसली आणि म्हणाली, तू असंच मिठी मारून ठेवलंस तर आपण खाली कसे जाणार? त्याला कळालं, त्याने तिला सोडलं. थोडा लाजला. अथर्व म्हणतो, चल मी खाली जातो, तू ये. आणि तो पटकन निघून गेला. काव्या मोठ्याने हसली आणि त्याच्या मागोमाग खाली गेली. दरम्यान अबीर खोलीत शिरला तेव्हा त्याने वसुंधराला पाहिलं. ती निळ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये होती. तिने कपडे बदलले होते, पण तिच्या कपाळावर सिंदूर होता. हातात बांगड्या आणि पोला होते, विवाहित बांगड्या. ती आपले सामान आवरत होती. अबीर चकित झाला. तो तिच्याकडे गेला. वसुंधराने त्याच्याकडे पाहिलं. अबीरला ती जुनी वसू दिसली, जिचे डोळे आता स्वच्छ आणि जागृत होते. अबीर म्हणतो, वसू, काय करतेस? वसू म्हणते, सामान पॅक करते. अबीर म्हणतो, का? वसू म्हणते, मला इथं राहायचं नाही. जर इथे राहिले तर बाबांची आठवण सतत छळेल आणि आता सगळे लोक माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघतील. मला ती नजर सहन होणार नाही म्हणून. अबीर म्हणतो, ठीक आहे, पण आपण बोलू शकतो का जाण्यापूर्वी? वसू म्हणते, फक्त मी चालले. अबीर, तू इथेच राहशील. अबीर म्हणतो, मी तुझ्याशी लग्न केलं आहे, तुला सोडण्यासाठी नाही. मी माझ्या पत्नीबरोबरच राहीन. वसू म्हणते, मग काय बोलायचं आहे? अबीर म्हणतो, हे लग्न माझा अचानक घेतलेला निर्णय होता. आणि वसू मध्येच म्हणाली, मला माहिती अबीर, म्हणूनच मी तुझ्यावर ओझं होऊ इच्छित नाही. तू आधीसारखाच राहा, फक्त मी निघून जाईल. आणि धन्यवाद. अबीर म्हणतो, बोलून संपवलंस? आता मला बोलू दे. हो, लग्न माझं अचानक घेतलेला निर्णय होता, पण मला त्याचं दुःख नाही. खरं सांगायचं तर मला हवंय आपण प्रथम चांगले मित्र हो, मग नवरा बायको. मला आपल्यामध्ये खोटं नको आहे. मला परस्परांमध्ये समजूत हवी आहे. वसू म्हणते, ठीक आहे, चला मग. अबीर म्हणतो, पण कुठे? वसूने काही उत्तर दिलं नाही, फक्त सुटकेस उचलली आणि निघाली. अबीरही मागे गेला. त्याच्याजवळ स्वतःची सुटकेस आधीपासूनच होती. काही दिवसांपासून तो इथे होता, पण सामान उघडलं नव्हतं, तेच आता उपयोगी पडलं. सगळे झोपलेले असल्याने कुणी थांबवलं नाही. दोघंही शिंदेवाड्यातून शांतपणे बाहेर पडले. रात्री जवळपास 1 वाजले होते. काव्या आपल्या फ्लॅटमध्ये परत आली होती. तिने लगेच कपडे बदलले आणि पलंगावर पडली. दिवसभर खूप काही घडलं होतं. तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं की अंशसोबतची शेवटचा संवाद आठवून. अथर्व म्हणतो, उद्या ऑफिसला येशील ना? काव्या म्हणते, नक्कीच. अथर्व म्हणतो, मी तुला उद्या डिनरसाठी घेऊन जाणार. काव्या म्हणते, ठीक आहे, आता मला जाऊ दे, खूप झोप आली आहे. अथर्व म्हणतो, गुड नाईट तारा. काव्या म्हणते, गुड नाईट. कधी झोप लागली कळलंच नाही, पण झोपेतून अचानक दरवाजावर टकटक झाल्याचा आवाज आला. सुरुवातीला वाटलं ती स्वप्न बघते, पण मग तिला जाणवलं, नाही, खरोखरच कोणीतरी दार ठोठावतंय. तिने उठून वेळ पाहिली. फक्त 45 मिनिट झाली होती तिला झोपून. ती चिडली. कुरकुरत दार उघडलं आणि दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून थबकली. आश्चर्याने जवळपास ओरडलीच. काव्या म्हणते, वसू आणि अबीर? काव्या अर्धवट झोपेतच दरवाजाकडे चालत होती. सुरुवातीला तिला वाटलं हे स्वप्न असावं, पण ते नव्हतं. तिने कुरकुरत दार उघडलं. एवढ्या वेळेला दार ठोठावणाऱ्याला धडा शिकवायचा तिने मनाशी ठरवलं होतं. तिची मुठ्ठ घट्ट करून तिने दार उघडताच एक ठोसा मारला, पण तिचा ठोसा रोखला गेला. झोपेत असल्यामुळे डोळे मिटलेलेच होते, पण हळूहळू उघडताच तिला दिसलं की तिचा ठोसा कोणीतरी अडवला आहे. डोळे पूर्ण उघडताच ती अक्षरशः ओरडली, वसू, अबीर, तुम्ही दोघं इथे या वेळेला? ते काही बोलण्याआधीच काव्या पुन्हा बोलायला लागली. नाही नाही, हे खरं असूच शकत नाही. नक्की स्वप्न आहे. आजचा दिवस फार मोठा गेला, त्यामुळे मला असं खूप वास्तववादी स्वप्न दिसतंय. यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.